नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। सम्यक संबुद्धाला वंदन केल्यानंतर प्रथम मी भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूज्य आणि पवित्र विचारांना आणि प्रतिमेला त्रिवार अभिवादन करते. सर्व महान क्रांतिकारक, महान माता आणि महापुरुष यांच्या कार्याला सुद्धा विनम्र अभिवादन. सर्व धार्मिक संघटनांना माझं विनम्र अभिवादन, मैत्रीपूर्वक जय भीम. त्यासोबतच सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांना माझा मैत्रीपूर्वक जय भीम. आज चतुर्दशीचा दिवस आहे, उपोषण पालन करण्याचा दिवस आहे, अष्टशिलामध्ये राहण्याचा दिवस आहे. आणि या आजच्या मंगल दिवशी धम्मकाया वर्षावास फेसबुक लाईव्ह प्रवचन मालिका अंतर्गत या 2021व्या वर्षी या प्रवचन मालिकेमधल्या संपूर्ण विषयांच्या मालिकेमधला हा आणखी एक महत्त्वपूर्ण विषय आहे. जो विषय मला इथे देण्यात आलेला आहे तो विषय आहे महामंगलसूत्र. महामंगलसूत्र अत्यंत मंगलकारी असं हे सूक्त आहे. सूत्तनिपात आणि खुद्दक पाठामध्ये आपल्याला हे बघायला मिळतं. या संपूर्ण विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक दोन प्रश्न इथे उपस्थित व्हायला हवेत. आणि ते प्रश्न असे की हा उपदेश देण्यासाठी तथागतांना विनंती का करण्यात आली? ज्याने ही विनंती केली त्याने ही विनंती तथागतांना का केली? काय कारण असेल ही विनंती करण्यामागचं? आणि आणखी दुसरा असा प्रश्न उद्भवतो की त्याच्या विनंतीला स्वीकृती दर्शवून तथागतांनी हा धम्माचा उपदेश का दिला? तर याची उत्तरं अशी आहेत. तो जो कालखंड होता त्या कालखंडामध्ये मंगल हा मंगल शब्द प्रत्येक व्यक्तीला हा अपरिचित होता. म्हणजे मंगल या शब्दाचं काय महत्त्व आहे याची जाणीव लोकांना नव्हती. आपल्या अनेक पिढ्या या अंधारामध्ये जगत होत्या. त्या काळी मनुष्याच्या अनेक पिढ्या या अमंगलामध्ये जगत होत्या. फक्त भौतिक गोष्टींमध्ये सुख आहे आणि त्याचा भोग घेणं म्हणजे जीवन पद्धती असा त्या काळच्या समाज व्यवस्थेचा नियम होता. तशी समज होती. मग काही सद्गुणी लोक म्हटले तरी चालतील, त्यांना असा विचार पडला की या व्यतिरिक्त सुद्धा आपलं जीवन बदलण्यासाठी काही आहे का? सकारात्मक असं काही आहे का? आणि हा सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी काय करायला हवं हे जाणून घेण्यासाठी अशा सत्पुरुषांनी तथागतांना विनंती केली. आणि हेच अंधकारमय जीवन
हा अंधकार दूर करण्यासाठी, तसेच लोकांना सकारात्मकतेने जगण्यासाठी, स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी तथागतांनी या धम्माचा उपदेश केला, या सुत्ताचा उपदेश केला. थोडक्यात सर्वोत्तम मनुष्य बनण्यासाठी सर्वांगीण विकासासाठी तथागतांनी या सुत्ताचा उपदेश केला. कारण आपल्याला माहिती आहे, मनुष्या जाती अतिदुर्लभो दुर्लभो लोकस्मिन्, या लोकामध्ये हा मनुष्याचा जन्म मिळणं अत्यंत दुर्मिळ आहे. आणि ह्या अशा दुर्मिळ जीवनामध्ये फक्त जगणं, जीवन व्यतीत करणं, भोगात अडकणं, आजारी पडणं, म्हातारं होणं, तरुण होणं, म्हातारं होणं आणि मरणं, ह्याच गोष्टी या मनुष्य जीवनामध्ये नसून या व्यतिरिक्त मनुष्यत्वाचं जे जीवन मिळालेलं आहे, मनुष्यत्व जे मिळालेलं आहे, ते सार्थ होण्यासाठी काही बाबी आहेत. त्या बाबी या सुत्तामध्ये तथागतांनी मांडलेल्या आहेत. अशा विचित्र जीवन पद्धती असणाऱ्या मनुष्याचं जीवन हे या जीवनामध्ये क्रांती आणण्यासाठी, परिवर्तन आणण्याची शिकवण हे सुत्त आपल्याला देतं. तर बघूया तथागतांनी इतका महत्त्वपूर्ण उपदेश हा काय केलाय. एकूण 38 मंगल या सुत्तामध्ये तथागतांनी सांगितलेले आहेत. निश्चितच प्रत्येक गोष्ट, ह्या 38 गोष्टींपैकी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कृती ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि निश्चितच ही समजून घेणं सुद्धा महत्त्वाचे आहे. परंतु आपण आज एक 3 पद्धतीने थोडक्यात आपण याचा सार, याचा रस आपण चाखणार आहोत. सुरुवात कशी आहे बघा. या सुत्ताची सुरुवात आपण करूया. या सुत्ताची सुरुवात आहे, एवं मे सुतं एकं समयं भगवा सावथियं विहरति जेतवने अनाथपिंडिकस्सारामे अदखो अय्यंतरा देवता अभिकंताय रत्तिया अभिकंतवण्णा केवल कप्पं जेतवनं ओभासेत्वा येन भगवा तेनुपसंकमी उपसंकमित्वा भगवन्तं अभिवादित्वा एकमन्तं 88 एकमन्तं ठिताखोसा देवता भगवन्तं गाथाय अज्जभासे. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, एवं मे सुतं, असे मी ऐकले आहे. आता इथे एक प्रश्न उद्भवतो की हा ऐकणारा कोण? कोणी ऐकले? प्रत्येक सुत्ताची सुरुवात ही एवं मे सुतं या वाक्याने होते. आणि हे वाक्य सुरू झालं, सुत्त सुरू झालं की पहिल्या प्रथम जर कोणाची आठवण येत असेल तथागतांच्या नंतर, तर ती म्हणजे ज्याने हा उपदेश श्रवण केला आणि या उपदेशाची उपलब्धी आपल्यापर्यंत पोहोचवली, ते म्हणजे बदंत आनंद. आपण कृतज्ञ असलो पाहिजे त्यांचे, की त्यांच्यामुळे आज तथागतांचे अनमोल उपदेश आपल्यापर्यंत पोहोचत आहेत, पोचले आहेत आणि याचा श्रवणाचा, हे सुत्त, हे उपदेश अंगीकारण्याचा लाभ आपल्याला मिळतोय. एवं मे सुतं एकं समयं भगवा, म्हणजे एक वेळेस भगवान श्रावस्ती नगरातील जेतवनामध्ये, जेतवनाच्या उद्यानात अनाथपिंडकाने बांधलेल्या संगारामात विहार करत होते तथागत. तेव्हा कोणी एक देवता
रात्रीचा पहिला प्रहर संपल्यानंतर तथागतांकडे आली. ती अशी देवता होती म्हणतात की तिची काया, तिचं रूप इतकं तेजस्वी होतं, ती आभा घेऊन आली होती आणि या संपूर्ण तेजाने संपूर्ण हे जेतवन प्रकाशमान झालं होतं. जेतवनं ओभासेत्वा, अगदी प्रकाशमान झालं. आणि त्यानंतर तिने काय केलं तर तथागतांना वंदन केलं. तथागतांना वंदन करून ती एका बाजूला उभी राहिली आणि या एका बाजूला उभ्या राहिलेल्या देवताने तथागतांना विचारलं, सांगितलं गाथेच्या रूपात, बहुदेवा मनुष्याच मंगलानी अचिंतयुं आकंख मानसोत्थानं ब्रूहि मंगलमुत्तमं. म्हणजे कल्याणाची इच्छा करणारे कित्येक लोक मंगल धर्माच्या संदर्भात चिंतामग्न आहेत. तथागत आपणच कृपा करून, अनुकंपा करून काय करा तर योग्य असं श्रेष्ठ मंगल कशात आहे ते सांगा. ही प्राचीन भारतामध्ये म्हणा किंवा जम्बूद्वीपामध्ये म्हणा किंवा समाजामध्ये म्हणा, ही परंपरा होती, पद्धती होती की सत्पुरुष जर समोर असला आणि त्यातल्या त्यात जर सम्यक संबुद्ध बुद्ध समोर असले, तथागत समोर असले, तर त्यांना पहिल्या प्रथम वंदन केलं जायचं. आज आपण म्हणतो प्रदक्षिणा घालणं हे आपल्यात नाही, परंतु त्यावेळेस असे मोठमोठे राजे, मोठमोठे लोक यायचे आणि तथागतांना प्रदक्षिणा घालून वंदन करून एका बाजूला उभे राहायचे, एका बाजूला बसायचे, अगदी श्रद्धाभावनेने. ही सुदृढ प्राचीन परंपरा होती या भारताची, जम्बूद्वीपाची या समाजाची. बघा, आणि मग अशा पद्धतीने जे सत्पुरुष अशी विनंती करतात, त्या विनंतीला मान्यता, स्वीकृती देतात तथागत आणि पुढे आपल्या उपदेशाला सुरुवात करतात. भगवान म्हणतात, असेवनाच बालानं पंडितानं च सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगलमुत्तमं. पतिरूपदेशवासोच पुब्बेच कतपुण्यता अल्तसम्मापणिधीच एतं मंगलमुत्तमं. बाहु सच्चंच सिप्पंच विनयोच सुशिक्षितो सुभासिताच या वाचा एतं मंगलमुत्तमं. तथागत यामध्ये म्हणतात, अज्ञानी लोकांची संगत करू नये. असेवनाच्या बालानं, बाल हा बाल शब्द आज आपण बाळ म्हणून वापरतो. अजूनही अशुद्ध भाषे, मराठी भाषेमध्ये बाल हाच शब्द वापरला, शब्दप्रयोग केला जातो, बाल. एखादं बाळ असं असतं की त्याला आपल्या हित अहिताची कुठल्याही प्रकारची जाण नसते, त्याला माहितीच नसतं आपलं हित कशात आहे, आपलं अहित कशात आहे. एखादं बाळ दिव्याला बघतंय, त्या दिव्याच्या ज्योतीला धरायला जातं, धावत धावत धरलं जातं, हसत हसत धरलं जातं, पण त्याला ते आनंददायक वाटतं. त्याला हे माहीत नाही जर त्या ज्योतीला स्पर्श केला तर त्याचं त्यामध्ये अहित आहे, त्याला त्रास होणार आहे, त्याचा हात भाजणार, जळणार आहे. एखादी आई आपल्या मुलाला स्वादिष्ट भोजन भरवते, पण ते मूल कुठल्याही पद्धतीने, कुठल्याही विनंतीने, कुठल्याही आग्रहाने ते स्वीकारायलाच तयार नाही. कारण त्याला हे माहीतच नाही की हे पौष्टिक अन्न घेतल्यानंतर यामध्ये माझं हित आहे, मी सुदृढ बनणार आहे. म्हणजेच बाल. जी कुठलीही कृती आपण करतोय त्याबद्दल, त्यामध्ये या माझं हित आहे की हित आहे याची जाण नसलेला हा अज्ञानी व्यक्ती, याची संगत करू नये असं तथागत म्हणतात. कारण अशा गोष्टी केल्यामुळे हा बाल, हा अज्ञानी मनुष्य स्वतःची तर हानी करतोच करतो, परंतु त्याच्या संगतीत असलेल्या, त्याच्या सोबत असलेल्या
लोकांची देखील तो हानी करून बसतो. म्हणूनच अशा अज्ञानी लोकांची संगत करणं तथागतांनी वर्ज्य केलेलं आहे. मग काय करायचं? अशा बालांची संगत नाही करायची. मग संगत कोणाची करायची? तर संगत करायची पंडितांची. मग पंडित कोण? प्राचीन पाली भाषेमध्ये पंडित हा शब्द अशा व्यक्तीला वापरला जायचा जी व्यक्ती शिलात प्रतिष्ठापित आहे, शिलाचरण करते आहे, धम्म मार्गावर चालत आहे, कुठल्याही प्रकारचे अहित वर्तन करत नाही, कुठल्याही प्रकारची हानी आपल्यामुळे कोणाला होणार नाही याची दक्षता बाळगते आणि स्वतः सुद्धा हानी करणाऱ्या गोष्टी करत नाही, अवलंबत नाही. जी व्यक्ती सद्धम्म चांगल्या पद्धतीने जाणते, जी व्यक्ती ध्यान करते, जी व्यक्ती मंगल भावना करते, मैत्री भावना करते, अशा व्यक्तीला पंडित म्हटलं जायचं, ज्याला धम्माची जाण आहे. अशा लोकांच्या सानिध्यात राहायचं, अशा लोकांच्या संपर्कात राहायचं. का राहायचं? तर फक्त एक हौस म्हणून नाही, फक्त लोक आपल्याला चांगली संगत बाळगतो असं म्हणतील या उद्देशाने नाही, तर त्या व्यक्तीकडून आपल्याला सद्धम्माचं आचरण करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी आपण त्या व्यक्तीच्या, पंडिताच्या संपर्कात राहिलं पाहिजे. जे लोक, जे सत्पुरुष धम्म मार्गावर आरूढ आहेत, धम्माप्रमाणे आचरण करत आहेत, मग ते भिक्षू असो किंवा उपासक असो, भिक्षू भिक्षुणी किंवा उपासक उपासिका, जे लोक या धम्माच्या मार्गाने कुठेही न डगमगता चालतायत, अशा पूजनीय लोकांची पूजा करणं, जे विशुद्धीच्या मार्गावर चाललेले आहेत अशांची पूजा करणं, मान सन्मान करणं, आदरातिथ्य करणं, हे काय आहे? खूप मोठं मंगल आहे, श्रेष्ठ मंगल आहे. अनुकूल ठिकाणी वास्तव्य करणं हे उत्तम मंगल आहे. अनुकूल ठिकाणी म्हणजे असं ठिकाण, जे ठिकाण प्रत्येकाच्या हितासुखाचं असेल, असं वातावरण की जे वातावरण धम्माचं आचरण करण्यासाठी पोषक असेल. मग निश्चितच आपण एका अशा ठिकाणी राहतो की जे वातावरण थोडं अशुद्ध आहे. याचा अर्थ असा नाही की त्या वातावरणाला आपण प्रत्येक क्षणी दोष दिला पाहिजे. आपली एक जबाबदारी असते की आपण ते वातावरण बदललं पाहिजे. ते प्रतिकूल वातावरण आपण अनुकूल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निश्चितच ते प्रतिकूल अनुकूल झाल्यावरती त्या अनुकूल वातावरणामध्ये आपण निश्चितच धम्म आचरण करण्यासाठी सक्षम बनू. आपणच नाही तर आपल्या अनेक पिढ्या या वातावरणामध्ये जगून या धम्ममय अनुकूल पोषक वातावरणाचा लाभ घेतील. आणि हे आपल्यापासून सुरू केलं पाहिजे. या वातावरणाची निर्मिती आपण केली पाहिजे. चित्त धम्मात रत राहण्यासाठी असं वातावरण आपल्याला बनवणं अत्यंत गरजेचं आहे. सुरुवातीपासूनच पुण्यकर्मे करत आलं पाहिजे. पुब्बेच कत पुण्यता, पूर्वीपासूनच पुण्यकर्म करत राहणे म्हणजे थोडक्यात आपल्याला स्वतःला पुण्यकर्म करण्याची सवय लावून घेणं. आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की जोपर्यंत वर्तमान घडत नाही तोपर्यंत भूतकाळाची निर्मिती होत नाही. आणि आपलं जसं वर्तमान आहे ते वर्तमान आपण काही दिवसांनी भूतकाळ म्हणून लोकांना सांगतो. म्हणून जर पुण्यकर्म करण्याची सुरुवात आपण आत्तापासून केली नाही, वर्तमानापासून जर ही सुरुवात आपण केली नाही, तर याच्या मागचा जो भूतकाळ आहे तो आपला रिकामा असेल पुण्यकर्मांच्या बाबतीत. म्हणून पुण्यकर्माची सवय करणं, कर्म करण्याची सवय लावून ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ही सवय आपल्याला कुशल कर्म करण्याची असली पाहिजे. स्वतःला सम्यक रूपात समाहित ठेवलं पाहिजे.
सन्मार्गावर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे उत्तम मंगल आहे, श्रेष्ठ मंगल आहे, महामंगल आहे. जे कुशल कर्म आपण आपल्या व्यक्तित्वाच्या विकासासाठी करत आहोत ते परिपूर्ण ताकदीने केले पाहिजे. हे करण्याचा दृढ निश्चय केला पाहिजे. बाहू सच्चंच सिप्पंच. सच्च म्हणजे सत्य आणि शिल्प सिप्पंच. आता शिल्प याचा अर्थ असा गृहीत धरला जातो की शिल्प म्हणजे कुठली तरी शिल्पकला, परंतु याचा एक असा अर्थ आपल्याला घेता येतो की शिल्प म्हणजे त्या काळी जी विद्या लोक आत्मसात करत होते. म्हणजे जीवकाने जर आयुर्विद्या, आरोग्य म्हणजे वैद्यक शास्त्राचं जे अध्ययन केलं आणि त्याला आपला व्यवसाय बनवलं, ती विद्या त्याला आपण शिल्प म्हणू शकतो. एखाद्या वाण्याने वाणिज्याचं ज्ञान अध्ययन केलेलं आहे आणि त्याचा वापर करून तो पुढे आपलं उदरभरण करतो आहे, तो व्यवसाय म्हणून त्याने निवडलेला आहे, तर ते एक शिल्प म्हटलं गेलं पाहिजे. म्हणजेच काय, जे जे आपण मिळवतो आहे, जे जे आपण ग्रहण करतोय ते आपण काय केलं पाहिजे, तर सत्याच्या आधारावर केलं पाहिजे. हे सत्याच्या आधारावर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपला पाया कच्चा असेल, निकृष्ट असेल, तर आपला वरचा मजला निश्चितच ढासळला जातो. म्हणूनच प्रत्येक गोष्ट ही सत्यतेच्या आधारावर असणं गरजेचं आहे. अनेक ज्ञान विद्या संपादन करणं गरजेचं आहे. असं म्हणतात, ज्ञानाला फक्त ज्ञान असून फायद्याचं नाही, कामाचं नाही, त्याला काय असणं गरजेचं आहे, तर शिलाची जोड असणं आवश्यक आहे. म्हणून ज्ञान आणि शिलाचरण याला एकत्रितपणे जर काय म्हणायचं असेल तर सुशिक्षित हा शब्द योग्य ठरतो. सुशिक्षित हा शब्द या दोन गोष्टींशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. ज्ञान आहे परंतु शील नाही, तर त्या ज्ञानाचा कुठल्याही प्रकारे उपयोग करणं व्यर्थ आहे. बुद्धांच्या धम्माबाबत संभ्रम निर्माण करणं, बऱ्याच गोष्टी चुकीच्या समाजामध्ये पसरतायत, चुकीचे मेसेज लोकांपर्यंत जात आहेत आणि या चुकीच्या गोष्टी म्हणजे धम्माविषयी संभ्रम निर्माण करणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि हे जे होतंय यामुळे व्यक्ती आपली या संभ्रमित अवस्थेमुळे आपली क्रियाशक्ती गमावून बसतो. थोडक्यात म्हणायचं तर आज एखाद्याला धम्म सांगायला जर गेलं, धम्माविषयी चर्चा जर करायला गेली, तर आपल्याला हे जाणून घ्यावं लागतं की समोरची व्यक्ती या धम्म ऐकण्यामध्ये किंवा धम्मामध्ये इंटरेस्टेड आहे की नाही. इंटरेस्ट आपल्याला जाणून घ्यावा लागतो. याचं कारण एकच आहे की या संभ्रमित अवस्था, धम्माविषयीच्या संभ्रमित अवस्था, या संपूर्ण गोष्टींना जर योग्य दिशा द्यायची असेल तर निश्चितच ज्ञान फक्त असून आवश्यक नाही, याला शिलाची जोड अत्यंत आवश्यक आहे. वाणी ही अत्यंत महत्त्वाचं माध्यम विचार पसरवण्याचं मानलं जातं मनुष्यामध्ये, लोकांमध्ये. म्हणून बुद्धांनी सांगितले की वाणी सुभाषित निर्मळ असणं अत्यंत आवश्यक आहे. निर्मळ वाणी असणं आवश्यक आहे. मग यासाठी काय करायचं आहे, तर वाणीचे जे 4 शील आहेत, मुसावादा, फरुसा वाचा, पिसुणा वाचा, संफलाप वाचा, वेरमणी सिक्खापदं समादियामि.
हे जे वाणीचे 4 शील आहेत, हे शील आपण पालन केले पाहिजेत. म्हणजेच काय केलं पाहिजे? फक्त खोटं बोलायचं नाही, इतकंच नाही तर कुणाची निंदा करायची नाही, चाडी चुगली करायची नाही, कठोर बोलायचं नाही, व्यर्थ बडबड करायची नाही. अशा पद्धतीच्या शिलांचं, वाणीच्या शिलांचं आचरण अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढे बुद्ध काय सांगतात? माता पितु उपट्ठानं पुत्तदारस्य संगहो अनाकुलाचकं म्हणता एतं मंगलमुत्तमं. दानं च धम्मचर्या च ज्ञातकानं च संगहो अनवज्जानिकं माने एतं मंगलमुत्तमं. आरती विरदी पापा मज्जपानाच संयमो अपमादोच धम्मेषु एतं मंगलमुत्तमं. मातापित्यांची, पत्नी पुत्राची यांचा सांभाळ करणं, मातापित्यांची सेवा करणं उत्तम मंगल आहे. हा एक खूप मोठा वेगळा विषय आहे की मातापित्यांची सेवा, त्याचे लाभ करणं का आवश्यक आहे, हा एक वेगळा मुद्दा आहे, वेगळा मोठा विषय आहे. परंतु ज्या वेळेस आपले पाय खंबीर, आपले हात मजबूत होतात आणि जेव्हा आपल्या आई वडिलांचे, मातापित्यांचे हात आणि पाय क्षीण होतात, थकतात, अशा वेळेस खंबीरतेने आपल्या आईवडिलांच्या सोबत, आपल्या आईवडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे आदर्श गृहस्थाचं कर्तव्य आहे. कारण याच आईवडिलांचं माध्यम बनले, हे आईवडील आपलं माध्यम बनले आपल्याला हा दुर्लभ जन्म प्राप्त होण्यासाठी. आणि हा दुर्लभ जन्म ज्यांच्यामुळे, ज्यांच्या संयोगाने आपल्याला प्राप्त झालेला आहे, अशा मातापित्यांना आपण यांचं संगोपन केलं पाहिजे, यांची सेवा केली पाहिजे. आपल्या पतीला, आपल्या पत्नीला, आपल्या मुलाबाळांना सांभाळणं, पण नुसतं सांभाळणं, भरणपोषण करणं, त्यांना 2 वेळेचं 3 वेळेचं जेवण देणं, त्यांना कपड्या लत्त्यांचं शॉपिंग करणं इत्यादी इत्यादी, या गोष्टीच फक्त यासाठी मर्यादित नाहीत, तर आपल्या पुत्रींना, आपल्या पतिपत्नींना धम्माचं ज्ञान देणं, धम्माप्रमाणे आचरण करण्याची सवय लावणं हे खरं उत्तम मंगल आहे. आकुळ व्याकुळ करणार नाहीत आपल्या चित्ताला असे कर्म न करणं, सुयोग्य कर्म करणं, कुठल्याही प्रकारच्या द्विधा मनस्थितीमध्ये राहून, कन्फ्यूज राहून कर्म न करणं, कुठलीही व्यक्ती आपल्याला दोष देणार नाही असं प्रत्येक कर्म जाणून बुजून, म्हणजे समजून केलं पाहिजे. दान दिलं पाहिजे. आता हा दान सुद्धा एक अत्यंत मोठा गहन विषय आहे, गंभीर विषय आहे. त्यामुळे त्याचं सारच आपण पाहू की दान दिलं पाहिजे. दान देण्याची प्रेरणा आपल्या चित्तामध्ये उत्पन्न झाली पाहिजे. कुठल्याही प्रकारे मनामध्ये दानाच्या संदर्भात संभ्रम नसला पाहिजे, कारण हे एक धम्माचं अंग आहे. दान करणं, स्वतःला दानी बनवलं पाहिजे, हे एका उत्तम गृहस्थाचं, उपासक उपासिकांचं लक्षण आहे, उत्तम मंगल आहे. धम्मचर्याचं, धम्माचं पालन केलं पाहिजे, धम्माप्रमाणे आचरण केलं पाहिजे. नातेवाईकांना सुसंघटित ठेवलं पाहिजे, जे की आजच्या या भारताच्या संस्कृतीमध्ये दिसून नाही येत. आज बघायला गेलं तर आपले नातेवाईक आपल्यापासून, काही अपवादात्मक परिवार असे असतील, परंतु आपले नातेवाईक आपल्यापासून मनाने खूप दूर गेलेले आहेत. कारणं अत्यंत वेगळी असू शकतात, भयानक कारणं असू शकतात, परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे की एक परिवार म्हणून, एक
नातं म्हणून, एक सपोर्ट म्हणून हे नातेवाईक आपल्या पाठीशी असतात. परंतु हे सगळं उलट दिशेने चाललेलं आहे. नातेवाईक आपली आणि आपण नातेवाईकांची निंदा करत चाललेलो आहोत. एकमेकांच्या प्रती वाईट भावना आपण निर्माण करत आहोत की ती मैत्री भावनाच्या स्वरूपात आपल्याला प्रकट करता यायला हवी होती. असं दिसून येत नाहीये. हे परिपूर्णपणे उलटं पाडणं हे आपलं कर्तव्य आहे. हे उत्तम मंगल आहे. नातेवाईकांना मदत करणं, त्यांचा संग्रह करणं, त्यांना जवळ ठेवणं, त्यांना चित्ताशी एकवटून ठेवणं, जवळ धरणं हे उत्तम मंगल आहे. असे कर्म करू नये की ज्याच्यामुळे आपल्याला दूषण लागेल आणि आपल्यामुळे निश्चितच आपल्या परिवाराला दूषण लागेल. कोणीही आपली निंदा करणार नाही असं कर्म करू नये. पापकर्म करण्यापासून विरत राहणं, पापकर्माची आसक्ती नसावी. ही आसक्ती नसणं आणि त्यापासून विरत राहणं, पापकर्मांपासून विरत राहणं हे उत्तम मंगल आहे. मद्यपानापासून दूर राहणं. आता ही सुद्धा एक गोष्ट अशी आहे की अत्यंत विस्तृत स्वरूपात मांडली जाते, पण आपण इथे याचं सारच घेऊया. कुठल्याही प्रकारच्या मादक गोष्टींपासून दूर राहणं, कुठल्याही प्रकारच्या अशा गोष्टी, अशा वस्तू, असे पदार्थ ज्याने आपली मती भ्रष्ट होऊ शकते, अशा पदार्थांपासून दूर राहणं. संयम याचा अर्थ असा घेतला जातो की संयमित, परंतु इथे आपल्याला असा अर्थ घ्यायचा आहे. पाली भाषेमध्ये संयमितचा अर्थ, संयमोचा अर्थ संयमित असा कदापि होत नाही. संयमितचा अर्थ असा होतो की दूर राहणं, परावृत्त राहणं किंवा परिपूर्ण त्याग करणं, असा आपण इथे अर्थ घेऊ शकतो या संयमोचा. कुठल्याही प्रकारची धम्माची उपेक्षा न करता, धम्माला कमी न लेखता, धम्माला दुय्यम दर्जा न देता, अनादर न करता या धम्माचं काय केलं पाहिजे तर अप्रमादित राहून पालन केलं पाहिजे. आणि तेही जागरूकतेने. जागरूकता अत्यंत, सजगता अत्यंत महत्वाची आहे धम्माचं पालन करण्यासाठी. पुढे काय म्हटलंय? गारवोच निवातोच संतुष्ठीच कतयुता कालेन धम्म सवनं एतं मंगलमुत्तमं खंतीच सोवचस्तता समणानंच दस्सनं कालेन धम्म साखच्छा एतं मंगलमुत्तमं तपोच ब्रह्मचर्यंच अर्य सच्चान दस्सनं निब्बाण सच्चिक्रियाच एतं मंगलमुत्तमं फुट्ठस्स लोकधम्मेहि चित्तं यस्सन कंपती असोकं विरजं खेमं एतं मंगलमुत्तमं. गौरव केला पाहिजे. गारवोच निवातोच. एखादी व्यक्ती जर कुशल कर्म करत आहे, सद्धम्माच्या मार्गावर चालत आहे, एखादा बालक सत्कृत्य करत आहे, योग्य गोष्टी करत आहे, कौतुकास्पद गोष्टी करत आहे, तर आपल्याला त्या व्यक्तीचं कौतुक करणं महत्वाचं आहे. त्या व्यक्तीचा गौरव करता आला पाहिजे, गौरव केला पाहिजे. प्रशंसा आपल्याला करता आली पाहिजे. एखाद्याची प्रशंसा खोटी नाहीये, खरी प्रशंसा करता आली पाहिजे. नम्रता दाखवली पाहिजे. डाऊन टू अर्थ राहिलं पाहिजे. आपण कितीही मोठं झालो तरी पण नम्रता आपल्या अंगी असणं, हा नम्रतेचा गुण अंगी असणं अत्यंत महत्वाचं आहे. विनम्र राहिलं पाहिजे. संतुष्ट जीवन, समाधानकारक जीवन जगण्याची कला आपल्याला आली पाहिजे. ज्या व्यक्तीने आपल्यावर छोटे मोठे का होईना उपकार केलेले आहेत, अशा व्यक्तीप्रती आपल्याला कृतज्ञ असणं अत्यंत आवश्यक आहे. ही कृतज्ञता आपण त्या व्यक्तीप्रती व्यक्त केली पाहिजे. कृतज्ञता प्रकट करणे हा मनुष्याचा एक
खूप मोठा गुण आहे, सद्गुण आहे, जो वाढवला पाहिजे. ही कृतज्ञता एक भावना आहे, ही भावना ही वाढवली पाहिजे. वेळोवेळी धम्म श्रवण केलं पाहिजे. जेवढं ऐकू तेवढ्या खोलीत आपल्याला धम्माच्या उतरता येईल, यासाठी धम्म श्रवण वेळोवेळी करत आलं पाहिजे. शांतीचं पालन केलं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे, संयमित राहिलं पाहिजे, शांत स्टेबल राहिलं पाहिजे, समतेत राहिलं पाहिजे. क्षमाशील असलं पाहिजे, योग्य प्रकारे बोललं पाहिजे, सुवचनच बोललं पाहिजे. श्रमण, भिक्षुगण, संघ. आता संघामध्ये उपासक उपासिका आणि भिक्षू भिक्षुणी हे चारही घटक आहेत. हे चारही घटक काय करतायत तर धम्माच्या मार्गाने चालत आहेत. हा श्रमण संघ, हा संघ, या संघाला काय केलं पाहिजे, श्रावक संघ, या श्रावक संघाला काय केलं पाहिजे तर याचं दर्शन घेतलं पाहिजे, यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे धम्माचरण करण्याची. वेळोवेळी धम्मचर्चा केली पाहिजे. बघा, धम्मचर्चा करणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. धम्माविषयी असलेल्या काही समज गैरसमजांप्रती आपण उलगडा करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हा उलगडा विद्वानांसोबत चर्चा करून, धम्मचर्चा करून आपण मोकळा करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. आणि निश्चितच जर धम्माचं श्रवण किंवा धम्माची चर्चा आपण केली नाही तर धम्म आपल्याला बुद्धीच्या स्तरावर परिपूर्णपणे म्हणा किंवा योग्यतेने म्हणा समजणार नाही, योग्य प्रकारे समजणार नाही. आणि जर हा धम्मच आपल्याला योग्य प्रकारे बुद्धीच्या स्तरावर समजणार नाही तर या धम्माचं आपण आचरण योग्य परिपूर्णपणे आचरण आपण करू शकत नाही. धम्म चर्चा केल्याने एक महत्त्वपूर्ण विकास आपल्या मनुष्याच्या व्यक्तिमत्वामध्ये होतो, तो म्हणजे अंडरस्टँडिंग वाढते, समजदारी वाढते. तप केलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. तपणं याचा अर्थ असा आपण घेतो, याचा अर्थ असा होतो, आपण म्हणतो की सोनं जितकं तापवू तितकं चकाकतं. म्हणजेच काय, तापणं, स्वतःला तपवणं, स्वतःला प्रयत्नांमध्ये रत ठेवणं, हे एक सद्धम्मामध्ये प्रगती करण्याचं लक्षण आहे. एक शब्द आहे मराठीमध्ये, ध्येय वेडा. आणि आपलं ध्येय काय असलं पाहिजे, त्या निब्बाण प्राप्तीचं ध्येय असलं पाहिजे, सद्धम्माचं आचरण करण्याचं ध्येय असलं पाहिजे. आणि जर हे ध्येय साध्य करायचं असेल ध्येय वेळा बनवून, तर आपल्याला तप करणं, तपणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तपणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे, उपोषथाचं पालन केलं पाहिजे, अष्टशिलाचं पालन केलं पाहिजे, आर्य सत्यांचं दर्शन केलं पाहिजे, आर्य सत्य समजून घेतली पाहिजे. निब्बाण सज्जी क्रियाचं, निब्बाणाचा साक्षात्कार केला पाहिजे. आणि हे केव्हा होणार, जेव्हा आपण या सद्धम्माचं आचरण करायला सुरुवात करू. एक एक पायरी हे निब्बाणाचं साक्षात्कार 4 पायऱ्यांमध्ये आपल्याला करता येऊ शकतं. म्हणजे निब्बाणाचा साक्षात्कार करण्यासाठीच्या 4 पायऱ्या आहेत थोडक्यात. श्रोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अरहंत, या 4ही पायऱ्या क्रमाक्रमाने जेव्हा आपण पादाक्रांत करू तेव्हा आपल्याला निब्बाणाचा हा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. पण निश्चितच जेव्हा आपण सुरुवात करू धम्माचरणाची तेव्हा आपल्याला हा धम्म ही पुण्यकर्माची फळं देत राहणार. आणि निश्चितच आपण थोड्या प्रमाणात का होईना, सूक्ष्म प्रमाणात का होईना, या निब्बाणाची, हे निब्बाण काय आहे याचा अंदाज आपण थोड्या आपल्या कुवतीनुसार आपण याचा अनुभव घेत राहू. म्हणूनच आचरण अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढे तथागत म्हणतात,
पुट्ठस्य लोकधम्मे हि चित्तं यस्य न कंपती. लोकधर्म पुट्ठ असं म्हणजे या लोकधर्माचा स्पर्श. काय आहे ती लोकधर्म? लोकधर्म 4 प्रकारचे आहेत, 4 जोड्या आहेत, 8 लोकधर्म आहेत. या 4 प्रकारच्या जोड्यांचे असे 8 लोकधर्म आहेत. ते म्हणजे लाभ नुकसान, यश अपयश, निंदा स्तुती, सुख दुःख. बघा, म्हणजेच काय, व्यावहारिक गोष्टी ज्या आपल्या आजूबाजूला घडतात किंवा दिसत आहेत, जाणवत आहेत, ज्या घटना घडत आहेत, जो धर्म आपण आजूबाजूनी अंगीकारतो आहोत, ॲब्झॉर्ब करत आहोत, जो सद्धम्म आपण ॲब्झॉर्ब करत आहोत, त्याने आपलं चित्त किंवा या आजूबाजूच्या घडणाऱ्या घटनांप्रती आपलं चित्त हे कंपित होता कामा नये. आपलं चित्त कुठल्याही प्रकारच्या गोष्टींनी विचलित होता कामा नये. म्हणजे कसं बघा, लाभ झाला तर लाभामुळे अत्यंतिक उड्या मारणं, सुखाच्या डोही पडणं, असं होऊ नये. नुकसान झालं तर रडत बसणं, हेही चुकीचं आहे. चित्त स्थिर ठेवलं पाहिजे. चित्ताला या धर्मांमुळे, या लोकधर्मांमुळे कुठल्याही प्रकारचं कंपन झालं नाही पाहिजे. चित्त डगमगलं नाही पाहिजे. यश अपयश, यश आल्याने माणूस अगदी त्याला म्हणतात ना, हर्षवायू न होणं. सेलिब्रेशन, या यशाने सेलिब्रेशन आपण करतो, यश मिळाल्याने. हे नाहक सेलिब्रेशन अपयशाने डुबून जातो. आणि या अपयशाने असं कधी अपयश येतं की ज्याने माणूस आपल्या जीविताची हानी करून बसतो. अशा या धर्माने, या 2 लोकधर्माने सुद्धा आपलं चित्त डगमगलं नाही गेलं पाहिजे. निंदा स्तुती, कोण आपली निंदा करतंय, कोण आपली स्तुती करतंय, याच्याने आपल्याला कुठल्याही प्रकारचा फरक पडता कामा नये. सुख दुःख, सुख आल्यावरती नाचता कामा नये आणि दुःख आल्यावरती छाती ठोकून रडता कामा नये, डोक्यात मारून घेता कामा नये. थोडक्यात हे जे 8 लोकधर्म आहेत, हे 8 लोकधर्म हे एक बाण आहेत, बाण जे धनुष्यातून सुटतायत, वेळोवेळी धनुष्यातून सुटतायत. आणि या बाणांना आपल्याला एक कवच द्यायचं आहे. आणि ते कवच कोणतं आहे तर चित्तं यस्य न कंपती, चित्त कंपित झालं नाही पाहिजे. आणि हे कवच जर आपलं कोणतं असेल तर ते म्हणजे समता. समतेत राहिलं पाहिजे. कुठलाही प्रसंग आपल्यावर येऊ, मनुष्य समतेत राहिला पाहिजे. अशोकं विरजं खेमं, शोकरहित, निर्मळ आणि निर्भय जगणं पाहिजे, निर्भय राहिलं पाहिजे, तथागत म्हणतात. पुढे एता दिसानी कत्वानं सब्बथम पराजिता, सब्बथ सोथिं गच्छन्ति तं ते सं मंगलमुत्तमंती. ज्या व्यक्ती ह्या प्रकारचे आचरण करून सर्वत्र अपराजित राहून सर्वत्र कल्याण लाभी होतात, ते त्यांच्याकरिता उत्तम मंगल आहे. म्हणजेच ह्या गोष्टींचं, या मंगलांचं आचरण करून निश्चितच एखादा चांगला गुण आपण अनुसरतो, आत्मसात करतो, तेव्हा तो गुण असल्या कारणाने, सद्गुण असल्या कारणाने तो गुण आपलं भलं करतोय. आणि याने काय होतंय तर आपल्या चित्ताला सवय तर लागतेच ह्या गुणाचं आचरण करण्याची, परंतु याने आपण कल्याण लाभी बनतो. आणि निश्चितच ही सवय लागल्यास, या गुणांचं आचरण करण्याची सवय लागल्यास आपण
नियमितपणे कल्याणलाभी बनत राहू आणि हे आपल्यासाठी उत्तम मंगल आहे, तथागत म्हणतात. बघा, अशी 38 मंगल धर्म तथागतांनी या सुत्तामध्ये सांगितलेली आहेत, जी प्रत्येक मनुष्यासाठी, प्रत्येक लोकांसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणजे बाबासाहेबांनी जेव्हा हा धम्म आपल्या ओंजळीत टाकला, जेव्हा बाबासाहेबांनी या धम्माचं दान आपल्याला केलं, तेव्हा बाबासाहेबांनी एक कल्पना केली होती, विचार केला होता की हा जो समाज निर्माण होणार आहे, या समाजाची रचना कशी असावी, हा समाज कसा असला पाहिजे, हा समाज, हा बौद्ध व्यक्ती कसा असला पाहिजे. जेव्हा इतर लोक या व्यक्तीकडे किंवा या समाजाकडे, बौद्ध समाजाकडे किंवा बौद्ध व्यक्तीकडे पाहतील, तेव्हा त्यांचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, आणि जेव्हा ते बघतील तेव्हा त्यांनी काय पाहिलं पाहिजे, त्यांनी काय घेतलं पाहिजे समाजाकडून किंवा व्यक्तीकडून, एका बौद्ध व्यक्तीकडून कोणते लक्षण दिसले पाहिजेत. तर निश्चितच एक आदर्श बौद्ध समाज बनण्यासाठी जे गुण आवश्यक आहेत, ते गुण बुद्धांनी आणि पुढे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले आहेत. ते म्हणजे हे 38 मंगल, हे महामंगल, श्रेष्ठ मंगल. मग जर बाबासाहेबांचं हे जे स्वप्न आहे, म्हणजे एखादा व्यक्ती ज्याने प्रोजेक्ट हातात घेतलेला आहे, ड्रीम सिटी, म्हणजे ड्रीम सिटी कशी असली पाहिजे, त्याच्या संकल्पनेमध्ये ही ड्रीम सिटी कसली आहे, त्याच्या स्वप्नातलं ही सिटी कशी, हे शहर कसं असावं, तर या शहरामध्ये प्रत्येक सोयीसुविधा असल्या पाहिजेत. कुठल्याही प्रकारे या व्यक्तींची गैरसोय होता कामा नये. या शहरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींची शाळा, कॉलेजेस, दवाखाने, पाणपोया, रस्ते चांगले हवेत, शॉपिंग मॉल्स, दुकानं, किराणा मॉल, हे सगळ्या गोष्टींचा परिपूर्णपणे विचार तो व्यक्ती करतो. कशासाठी, तर ड्रीम सिटी बनवण्यासाठी. तशाच प्रकारचा विचार बाबासाहेबांनी, संकल्पना, एक स्वप्न बाबासाहेबांनी रेखाटलेलं होतं की माझा हा समाज पुढे कसा असणार. निश्चितच आता काय परिस्थिती आहे, आता काय घडतं आहे, याची तुम्हा प्रत्येक व्यक्तीला जाणीव आहे. ती सांगण्याची मला इथे आवश्यकता वाटत नाही, परंतु हे संपूर्णपणे बदलण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे त्याची इथे चर्चा होत आहे. भारतामधल्या प्रत्येक धार्मिक संघटना, बौद्ध संस्था, बौद्ध संघटना या एकाच ध्येयाप्रती चालत आहे. ते ध्येय म्हणजे बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणं, भारत बौद्धमय करणं. पण निश्चितच आपण असंही म्हणतो की हा भारत बौद्धमय आचरणाने झाला पाहिजे. पण हे केव्हा होईल, जेव्हा आपण बौद्धांच्या आचारसंहितेचं पालन करू. मग ही आचारसंहिता काय आहे? ही आचारसंहिता म्हणजे तथागतांनी सांगितलेलं हे महामंगल सूत्र. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक धार्मिक संघटना ही स्वतःच्या वैयक्तिक स्तरावर ही आचारसंहिता किंवा हे गुण आहेत,
हे गुण हे पोषक गुण आहेत आपल्या व्यक्तित्व विकासासाठी, सामाजिक विकासासाठी, धार्मिक विकासासाठी आणि ओव्हरऑल प्रत्येक विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी. हे गुण आपल्याला पहिल्या प्रथम प्रायमरी लेवलवर अंगीकारणं, आत्मसात करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. काम तर आपल्यालाच करायचं आहे, पाऊल पहिलं आपल्यालाच टाकायचं आहे. निश्चितच पाऊल टाकणं महत्त्वाचं आहे. मी हे करतोय तर लोक काय म्हणतील, कोण काय म्हणेल, माझं कसं होईल, पुढे काय करू, माझ्याने होईल का, या अनेक निरर्थक विचारांपेक्षा मी कर्म हे नियम हे प्रत्येक व्यक्तीला निब्बाणापर्यंत घेऊन जाणारे आहेत. म्हणजे विचार करा, सर्वोच्च परमोच्च सुखापर्यंत नेणारे हे जे गुण आहेत, या गुणांचं जर आपण अवलंबन केलं, या गुणांना जर आत्मसात केलं, तर असे छोटे प्रॉब्लेम्स हे नष्ट तर होणारच, पण छोटी मोठी सुख या आपल्या वाटेवर येतील आणि त्याचा आपण उपभोग घेऊ शकतो. थोडक्यातच शेवटी जे गाथेमध्ये होतं, सब्बथम पराजिता, आपण पराजित न होता अपराजित राहून आपण या स्वतःच या धर्मांना, या 38 मंगलांना अनुसरून कल्याण करून घेऊ शकतो. निश्चितच एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भलेही बाबासाहेबांनी, बुद्धांनी या गोष्टी दिलेल्या आहेत, बौद्धांच्या आचारसंहितेच्या या गोष्टी आहेत, परंतु मनुष्य ही संकल्पना धर्मनिरपेक्ष आहे, संप्रदाय निरपेक्ष आहे, जात निरपेक्ष आहे. हे लक्षात ठेवून हे मनुष्यत्वाचे गुण जे आहेत, हे गुण आपण अंगीकारणं अत्यंत आवश्यक आहे. कारण समाजाला आदर्श व्यक्तीची गरज आहे, कारण आदर्श व्यक्ती समाज घडवू शकतो आणि ही आदर्श व्यक्ती ही फक्त आणि फक्त या 38 मंगलांना, या गोष्टींचं आचरण करून निश्चितच बनू शकते. निश्चितच हे जे 38 धर्म मी तुम्हाला सांगितले, विशद केले, याचा अर्थ तुम्हाला सांगितला, तथागतांनी खूप वर्षांपूर्वी हे आपल्या उंजळीत टाकलेले आहेत. आपल्यावर खूप मोठी अनुकंपा केलेली आहे, करुणा केलेली आहे. त्यांनी आपल्याला विकारांपासून मुक्त कसं व्हायचं या गोष्टी शिकवल्या आहेत. म्हणूनच आपण शुद्धतेकडे वळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तथागतांप्रती कृतज्ञता भाव व्यक्त केला पाहिजे. बाबासाहेबांप्रती कृतज्ञता भाव व्यक्त केला पाहिजे. जी व्यक्ती आपल्याला धम्ममार्गावर चालण्यासाठी सहाय्यक ठरतीये, त्या व्यक्तीप्रती आपण ऋणी राहिलं पाहिजे. म्हणून निश्चितच आज तुम्ही मला धम्मदान करण्याची संधी दिलीत, तुम्ही खूप मोठं पुण्य अर्जित करण्याचं मला हे बळ आणि ही संधी दिलीत, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची, धम्मकाया फाउंडेशन आणि फेडरेशनची, तसेच धम्मकायाच्या सर्व आचार्यगणांची, धम्मकायाच्या उपासक उपासिकांची आणि सर्व श्रोते उपासक उपासिकांची मी अत्यंत ऋणी आहे. तुमच्यामुळे आज ही धम्मदान करण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे. निश्चितच आजच्या या उपोसथ पालनाच्या दिवसाचं आणि अष्टशील पालन करण्याचं जे काही पुण्य मला प्राप्त झालेलं आहे, प्राप्त होणार आहे, धम्मदान केल्याने जे काही पुण्य मला अर्जित होणार आहे, जे मी पुण्य अर्जित करणार आहे, ते पुण्य मी तुम्हा सर्वांना वितरित करते.
तुम्ही सर्व लोक, सर्वजण या 38 मंगल धर्मांना, महामंगल धर्मांना जाणून समजून त्याचं अवलंबन करत प्रत्येक व्यक्ती ही शुद्ध धम्म मार्गावर आरूढ हो आणि या मार्गावर चालत चालत आपलं महामंगल साध्य करत अशी मंगलकामना व्यक्त करते. इथेच थांबते. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम.